और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। जुन्या रूढी परंपरांना फाटा देत समाजामध्ये प्रबोधनातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न सोजाई सप्तशृंगी आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे पुण्यात करण्यात आला आहे। विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करत अनोखा संदेश देण्यात आला आहे। महिलांना दिला मान आणि सन्मान। पतीच्या निधनानंतर अनेक महिलांवर मोठी कौटुंबिक जबाबदारी येत असते। विधवा म्हणून त्यांना अनेकदा विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मर्यादा लावल्या जातात। प्रथा परंपरांच्या नावाखाली विधवा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते। या प्रथांना फाटा देत विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या 108 महिलांचा सोजाई सप्तशृंगी आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे हळदी कुंकवाने मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। वाण म्हणून भगिनींना साडी व भारतीय संविधान प्रत देण्यात आली। मकर संक्रांतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी संस्थेच्या सचिव ॲडव्होकेट जयश्री सोनवणे म्हणाल्या, स्त्री स्वतःच एक शक्तीपीठ आहे। एक स्त्री सर्वप्रथम आपल्या कुटुंबाची शिल्पकार असते। ती एक मुलगी, एक पत्नी, त्यानंतर एक माता या महत्त्वाच्या 3 भूमिका बजावते। त्यानंतर नात्यांच्या भूमिका आयुष्याबरोबरच बदलत जातात। संस्कारातून समाज घडवणारी स्त्री ही आपल्या जोडीदाराला गमावल्यानंतर मात्र एकटी पडते। स्त्री स्वतःच एक शक्तीपीठ आहे। एखाद्या स्त्रीवर जर दुर्दैवाने वैधव्य आले तर त्यामध्ये तिचा कोणता दोष? स्त्रीला वैधव्य आले तर तिच्याशी दुजा भावाने वागणूक दिली जाते। तिला शुभ कार्यात दुय्यम दर्जा दिला जातो। सोजाई सप्तशृंगी आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या पूर्णांगिनी विधवा महिलांच्या या हळद कुंकू सोहळ्यात अनेक महिलांना गहिवरून आले तर अनेकींना अश्रू अनावर झाले। एका महिला भगिनीने सांगितले की गेली 18 वर्ष ती हा दुजाभावाचा अनुभव घेत आहे। खूप लहान वयातच वैधव्य आले, त्यानंतर इतक्या वर्षानंतर असा मान सन्मान प्रथमच कुणीतरी देत आहे। या भावनेने अश्रूला वाट मोकळी करून दिली। यावेळी सोजाई सप्तशृंगी आदिवासी महिला फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत चव्हाण म्हणाले की मान सन्मानातून तिच्या कर्तृत्वाचा गौरव झाला पाहिजे। अनेक महिला डॉक्टर, प्राध्यापक तसेच उच्च शिक्षित असून केवळ विधवा असल्यामुळे त्यांचे कार्यकर्तृत्व झाकवले जाते। तिच्या सामाजिक सन्मानासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला। त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर ओंकार चव्हाण म्हणाले की सर्वप्रथम अशा महिलांना विधवा नाही तर पूर्णांगिनी महिला म्हणावे। तिला मानसिक बळ मिळावे आणि तिचे कर्तृत्व समाजासमोर यावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष डॉक्टर प्रशांत चव्हाण, ॲडव्होकेट जयश्री सोनवणे, डॉक्टर ओंकार चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, द्रौपदी सोनवणे, लताबाई चव्हाण, संगीता बोरुडे तसेच अनेक पूर्णांगिनी महिला यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। आजचे बातमीपत्र येथेच संपले। पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।